नमस्कार, जय श्रीराम. तर पहिला आपण मॅक्रो लेव्हलला पाहूया काय चाललंय. तर डॉलर इंडेक्स हा डाऊन झाला आहे. त्यामुळं हे आपल्यासाठी चांगलं आहे. 97.8 ह्याला इमर्जिंग मार्केटसाठी हे डॉलर इंडेक्स उपयोगी पडतं की इमर्जिंग मार्केटमधून पैसा किंवा फंड बाहेर जातोय का नाही हे हीच गोष्ट जास्त करून ठरवते डॉलर इंडेक्स. तर दुसरं पाहूया ब्रेंट हे देखील वीक आहे आणि क्रूड ऑइल हे देखील वीक आहे. बघा इथं वरती येतं आणि यावेळेला मी माझी पोझिशन कमी केली होती बरीच, आणि आता हे डाऊन झालेलं आहे. आणि ओव्हरऑल मॅक्रो लेवलला बातम्या पण चांगल्या येत आहेत. त्यामुळं जरा पॉझिटिव्हिटी मला वाटते. इंडिया विक्स देखील रेंजमध्ये आहे. त्यामुळं असं भीतीचं वातावरण काय नाही आहे. दुसरं निफ्टीचे चार्ट बघूया. निफ्टी बघा, निफ्टी हा बेस बनवत आहे. इथं इथं 24,300 लेवल बॉटम करून हा वरती आलेला निफ्टी जर उद्या गॅप अप किंवा फ्लॅट ओपन झाल्यानंतर निफ्टी ग्रीनमध्ये बंद झाली उद्या, तर शॉर्ट कव्हरिंग यायची चान्सेस जास्त आहेत. एफ आय आयनं भरपूर शॉर्ट केलेलं आहे, ते शॉर्ट कव्हरिंग करू शकतात. तर अं, सोबत आता पाहूया आपण सेक्टरल इंडेक्समध्ये पहा. अं, हा पहा, निफ्टी हेल्थ केअर इंडेक्स. ज्यावेळी युद्ध होणार, सॉरी, टॅरिफ लागणार, ट्रम्पनी अनाऊन्स केलं. त्यामध्ये सवलत आम्ही काय देणार नाही कुठलीच, आणि 25 ते 50% केलं. त्यावेळी हेल्थ केअरला डिमांड आलं, म्हणून हा बघा इथं बाईंग झालेली आहे. इथं आणि इथं, आणि इथं थोडीशी प्रॉफिट बुकिंग झालेली आहे. ओव्हरऑल जर विचारात घेता हेल्थ केअर सेक्टर हे फार इम्पॉर्टंट सेक्टर असणार आहे. आणि मी तुम्हाला जे अ, अ, 3-4 स्टॉक दिले आहेत ते हेल्थ केअर संबंधित दिलेले आहेत. ज्युपिटर लाईफ, कोवई हॉस्पिटल, आणि तुमचं विमता लॅब, आणि कुठला दिलेला आहे सुरक्षा डायग्नोस्टिक, हे हेल्थ केअर मधलेच आहेत. त्यामुळं त्या स्टॉकला महत्त्व हे राहणारच आहे कायमच. फार्मा फार्मा याचं भवितव्य काय जरासं तळ्यात मळ्यात आहे. ठीक आहे. मग ज्या सेक्टरला आपलं कन्व्हिक्शन आहे त्या सेक्टरचे स्टॉक आपण निवडलेले आहेत. ठीक आहे. तर पाहूया आपण पुढचे स्टॉक. तर पहिला बघा विमता लॅब. विमता लॅब बद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. विमता लॅब मी ह्या ठिकाणी खरेदी केला होता. कुठल्या या ठिकाणी. ठीक आहे. आणि सॉरी, या ठिकाणी खरेदी केला होता. अं, आणि यानं माझी अं, छोटी क्वांटिटी खरेदी केली होती. आणि हा ट्रेंड लाईन ज्यावेळी ब्रेक झाला त्यावेळेला मी यातून बाहेर पडलो. ठीक आहे. तर इथं मी नुकसान देखील बुक केलं. मात्र दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी
यांनी स्ट्रेंथ दाखवली. ठीक आहे. आणखीन हा खाली डाऊन गेला आणि ज्यावेळी रिझल्ट लागला तर रिझल्ट हा छान लागला म्हणून बघा या स्टॉकने किती मोठी रॅली केली. 45% रॅली केली आहे स्टॉकनं. आणि आता हे तर प्रॉफिट बुकिंग झालं. तर अजून देखील याचं कन्व्हिक्शन आहे माझं की हा स्टॉक लॉंग टर्मला फार चांगला आहे. शॉर्ट टर्मला मी तुम्हाला सांगतो. स्टॉप लॉस 642, फर्स्ट टार्गेट 710 आणि फायनल टार्गेट हे मोठं आहे 800च आहे. ठीक आहे. तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा ठेवा. दुसरं लिमिटेड बीएससी लिमिटेड बीएससी लिमिटेड बघा इथं काय झालंय. इथं इथं बातमी लागली की बीएससीचं एक्सपायरी हे गुरुवारी चालू होणार आणि परत काय व्हायरल होतं की एक्सपायरी फक्त मंथलीच होणार आणि वीकली एक्सपायरी होणार नाही. तर त्या गोष्टीमुळं हा स्टॉक बॉटम झालेला आहे इथं. ठीक आहे. तर प्राइसिंगमध्ये झालेलं आहे हे करेक्ट. तर इथून पुढं थोडंसं यामध्ये होप्स आहेत मला. तर त्यासाठी हा ट्रेड घेतो मी की बाय करायचा आहे आपण 2510ला. स्टॉप लॉस लावायचा आहे 2482ला. ठीक आहे. आणि फर्स्ट टार्गेट असणार आहे आपलं 2563, दुसरं 2653, 2732. आणि हा एकमेव असा स्टॉक आहे की ज्याचं अर्निंग हे दिवसेंदिवस वाढत जाते आणि मार्जिन देखील चांगलं आहे बीएससीचं. ठीक आहे. तिसरा स्टॉक घेतो मोतीलाल ओसवाल. मोतीलाल ओसवाल फार दिवसापासून बघत आले मी. या ठिकाणी मार्केट ज्यावेळी डाऊन होतं त्यावेळी घ्यायचं ठरवलं होतं, खरं मला घेता आलं नाही. आणि ज्या वेळेला मार्केट वाढतं त्यावेळी आपली घ्यायची हिंमत होत नाही. इथं घ्यायची हिंमत झाली नाही माझी. बघा इथून गेला, हा परत खाली आला, परत वरती गेला, परत वरती गेला, रेंज बाउंड आहे. तर आजपर्यंत बघितले मी की ह्या स्टॉकनं भरपूर कन्व्हिक्शन माझं वाढवलेलं आहे. तर त्यासाठी हा मी घेतो. ट्रेड बेसिसवरती पण घेतो आणि लाँग टर्मसाठी ठेवायला काय प्रॉब्लेम असायला नको. 929ला बाय करायचं आपण. स्टॉप लॉस लावायचा आहे 776 आणि फर्स्ट टार्गेट आहे 1010 आणि फायनल टार्गेट आहे बघा, सॉरी, 1346. जरा झोप लागली नाही त्यामुळं जरासं डिस्टर्ब व्हायला लागली. ठीक आहे. तर फारच चांगला स्टॉक आहे हा. त्यानंतर बघूया आपण CDSL. CDSL बघा. CDSL हा इथून करेक्ट झालेला आहे आणि या ठिकाणी बेस तयार केलेला आहे. तर हा मी घेतोय स्टॉक. आणि इथं बघा RSI देखील ट्रेंड लाईनच्या वरती आलेला आहे इथं. आणि निफ्टी 50ला हा आउट परफॉर्म करतो इथं. 55 पिरियड मी घेतलेला आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ. तर स्टॉप लॉस ठेवायचा आपण या ठिकाणी 1454 आणि बाय करायचा आहे 1571ला आणि फर्स्ट टार्गेट असणार आहे 1806. ठीक आहे. त्यानंतर आहे कोवाई. कोवाई कोवाई हा स्टॉक आहे. हा स्टॉक घ्यायचा आपल्याला 6541.
ह्या भावाला घ्यायचा आहे स्टॉक. 6541. ठीक आहे. ह्या भावाला हा स्टॉक खरेदी करायचा आणि स्टॉप लॉस लावायचा 6362. याचं टार्गेट आहे, फर्स्ट टार्गेट आहे ते आहे 6743. 6743. आर एस आय देखील स्ट्रेंथ दाखवते, 60च्या वर आहे आणि निफ्टी 50ला आउट परफॉर्म करतोय हा स्टॉक. ज्यावेळी हा रेजिस्टन्स तो पार करेल हा स्टॉक, त्यावेळी यामध्ये मोठी रॅली येऊ शकते. ठीक आहे. इथे घ्यायचा. फर्स्ट टार्गेट 6743 आणि फायनल टार्गेट आहे आपलं, मोठा टार्गेट आहे. तर त्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे. 8000ची लेवल आहे. ठीक आहे. भारती एअरटेल तर तुम्हाला मी बोललो अगोदर. भारती एअरटेलला या ठिकाणी आपण फर्स्ट भाग घेतला होता 4 भागापैकी. दुसरा भाग आपण इथं घेतलेला आहे. तिसरा भाग भारती एअरटेल ज्यावेळी स्टेज दाखवत ह्या वेळेला घ्यायचा आणि परत आपल्याला 1927च्या लेवलला. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपण चौथा हप्ता पण त्यावेळेस सांगतो मी कधी घ्यायचा तो. ठीक आहे. हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पीक आहे. ठीक आहे. आणि ह्यासारखंच इंडिगो आपण विचार करू शकतो. इंडिगो इंडिगो बघा, ही लेवल ब्रेक झाल्या आणि प्रॉफिट बुकिंग झालं. तर उद्या आपण ह्यामध्ये सुद्धा 10% कॅपिटल आपण ह्यामध्ये विचार करू शकतोय, पोर्टफोलिओच्या 10%. आणि त्यातला चौथा भाग आपण इथे खरेदी करायचा. मग पुढचा भाग मी त्यावेळेला सांगेन मी कधी खरेदी करायची होती. ठीक आहे. त्यानंतर ज्युपिटर लाईफ. ज्युपिटर लाईफ हॉस्पिटल हेल्थ केअर जे सेक्टर मी म्हटलं स्ट्रॉंग असणार आहे इथून पुढे. तर ज्युपिटर लाईफमध्ये पहा, स्टॉप लॉस लावायचं नाही आपल्याला, कारण हा फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक मला वाटतोय बऱ्याच. हा जरी मी इथं तुम्हाला बाय करायला सांगितले 1448ला. 1448ला बाय करायला सांगितलेलं आहे. हा जरी खाली आला तर आपण पॅनिक होऊन याला सेल नाही करायचं. ठीक आहे. याची फर्स्ट टार्गेट असणार आहे 1535. ठीक आहे. याचा अर्निंग चांगला आहे आणि पीई याचा चांगला आहे. पीई स्वस्त आहे हा. ठीक आहे. आणि असं नाही की पीई स्वस्त आहे म्हणून घ्यायचं नाही. अर्निंग चांगला आहे ना त्या अगेन्स्ट. आणि नंतरचं जे टार्गेट आहे ते 1646 असणार आहे. ते नंतर आपण बोलूया. त्यानंतर आहे सुरक्षा. सुरक्षा डायग्नोस्टिक हा देखील चांगला स्टॉक आहे. हा रिलेटिवली चांगला चीपमध्ये आहे स्टॉक हा ॲक्च्युली. हा बघा इथं आर एस आय यानं ब्रेक केलेली आहे. आर एस आयची लेवल ब्रेक केलेली आहे आणि हा आता हाय प्राइस ॲक्शन देणार असं म्हणायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर यामध्ये देखील मी बाईंगचं तुम्हाला 304 ह्या लेवलला बाईंग करायला सांगतो.
आणि याचा स्टॉप लॉस आपण लावलेला आहे 296 ला स्टॉप लॉस लावलेला आहे. टार्गेट आहे 335. ठीक आहे. आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड, हा बघा, किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड, ते पहा, मी घेतलाय बघा इथं, या ठिकाणी मी घेतलेला आहे स्टॉक, अजून त्याच रेंजमध्ये आहे. सॉरी, अजून त्याच रेंजमध्ये. तर हा ज्यावेळी रेंज तोडेल त्यावेळेला हा टार्गेट ही 975 हा टार्गेट पूर्ण करणार. आणि याला एस एल दिलेला आहे मी 856 मी याला एस एल दिलेला आहे. आणि टार्गेट आहे 976. तर ऑटो इंडस्ट्रीची निगडीत आहे. ऑटो इंडस्ट्री पण चांगलं काम करते ऑटो इंडस्ट्री. हा आहे का रेंज ब्रेकआउट देईल त्यावेळी किर्लोस्कर ऑइल इंजिन हा आपला टार्गेट पूर्ण करेल. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे टार्गेट आणि स्टॉप लॉस हे प्रत्येकाला जमत असं नाही. तर तुम्ही, ज्यांना जमत नाही त्यांनी म्युच्युअल फंडद्वारे इन्व्हेस्ट केलेलं कधीसुद्धा चांगलं. ज्यांना ही मेंटॅलिटी आहे की बाबा लॉस घ्यायची माझी तयारी आहे, तर त्यांनी ट्रेडिंग करायला हरकत नाही. मेंटॅलिटी पाहिजे ट्रेडिंग करण्याची, तरच होतंय. लॉस घ्यायची तयारी पाहिजे, प्रॉफिट बुक करायची तयारी पाहिजे, तर ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. नाहीतर सामान्यपणे विचार करायला गेलं तर डोकंदुखी आहे. यामध्ये माझा 4 वर्ष मी घालवलेले आहेत, पैसे खर्च केलेले आहेत, शिक्षण घेतलेलं आहे, आणि मला त्यातलं कन्व्हिक्शन वाटते म्हणून मी यामध्ये काम करतोय. ठीक आहे. तर पहा, म्युच्युअल फंडचं मी काम करतोय. कुठल्या प्लॅनमध्ये, कुठल्या सिस्टीममध्ये आपल्याला म्युच्युअल फंड घ्यायचा आहे, कधी सप्टेंबर सारखी परिस्थिती किंवा ही सप्टेंबरची परिस्थिती बघा. सप्टेंबरला इथून आहे का सप्टेंबर, हां, सप्टेंबरला मार्केट हे फार करेक्ट झालं असं. त्यानंतर कोविडमध्ये जे करेक्शन झालं त्यामध्ये निफ्टी, पहा, निफ्टी सप्टेंबरमध्ये करेक्ट झालेलं, निफ्टी सप्टेंबरला करेक्ट व्हायला चालू झालं. ठीक आहे. तर हा अनुभव मी घेतलेला आहे. ठीक आहे. तर सांगायचा विषय असा आहे की डिस्ट्रीब्युटर लोकांना कोविड सारखी परिस्थिती किंवा सप्टेंबरला जी परिस्थिती आली, ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर असतोय त्याला ह्या गोष्टी अगोदर कळतील असं मला वाटते. आणि कोणत्या वेळेला आपल्या आपला फंड वाढवायचा आहे हे देखील ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर सांगू शकतो. तर बघा, तुम्हाला जर ट्रेडिंग मापात बसत नसेल तर म्युच्युअल फंड किमान छोटीशी एस आय पी लावायला पाहिजे. फ्युचरचे जर आपले काही टार्गेट असतील तर त्यासाठी बाजूला फंड ठेवला पाहिजे. तर बघा आणि सांगा मला. ठीक आहे. कोणत्याही म्युच्युअल फंडचं मी काम करू शकतो.
एक्सचेंजीचं निप्पॉन याचं मी जास्त काम करतो. तर ज्या त्या वेळेला मी तुम्हाला त्या गोष्टींचं अपडेट देत जाईन की नवीन नवीन कोणता एनएफ आलेला आहे आणि तो इंटरेस्टिंग आहे का की नाही. तुमचं नुकसान कसं कमी होईल हे डिस्ट्रीब्युटर पाहत असतो. तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही डायरेक्ट नॉलेज जर असेल शेअर मार्केटचं डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता. मात्र जर थोडंसं तुम्हाला वेळ नाही आहे किंवा तशी मेंटॅलिटी नसेल, करायची नसेल, तर डिस्ट्रीब्युटर थ्रू काम केलेलं कधीसुद्धा उत्तम. जास्त रिटर्न काढून द्यायचं काम डिस्ट्रीब्युटर करत असतो आणि एक्सपेन्स रेशो फार कमी असतो. डिस्ट्रीब्युटरला फार नॉमिनल कमिशन भेटत असतं. त्या कम्पेअरला प्रॉफिट कसा होईल हे कस्टमर लोकांनी पाहायचं असतं. ठीक आहे. स्वतः करतो म्हणून करतात लोक आणि अं, त्यामध्ये थोडंसं गुरफटले जातात. ठीक आहे. तर ठीक आहे. आणखीन काही शंका असेल तर विचारा. हं. ओके. बाय.